मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर आहे 9850015558. पुन्हा व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर लक्षात ठेवा, 9850015558. व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे, सेवा सुरू झालेली आहे. प्रत्यक्ष भेट अगदी आनंद वेगळा असतो. प्रत्यक्ष भेटसुद्धा आपण घेऊ शकतात. प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी आपण अगोदर मोबाईल करावा आणि नंतरच निघावं, कारण मी कार्यालयात हजर असलो पाहिजे. काही इतर कामं असतात, तब्येतीचं स्वास्थ्य असते, काही दौरे असतात आणि काही सांसारिक अडचणी पण असतात. नाहीतर तुम्ही इथे याल आणि मी इथे नसणार, मग तुमची अडचण होईल, तुम्हाला परत जावं लागेल किंवा इथे लॉजमध्ये मुक्काम करावं लागेल. म्हणून प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवावं की अगोदर मोबाईल करायचा निघताना आणि नंतरच आपण यावं. यंत्रसिद्धी जी 3 आहे ती वाटप सुरू झालेली आहे. आत्ताच ती अभिमंत्रित करून आलेली आहे. ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी ती जरूर मागवावी. पण एक लक्षात ठेवा, 6x11 किंवा 10 इंचाचं पाकिट घ्या. पाकिट बाजारात नाही मिळालं तर घरी तयार करा, चांगल्या ब्राऊन पेपरचं. त्याच्यावर आपला पत्ता लिहा. त्याच्यावर 25 रुपयाची पोस्टाची तिकीटं लावा. चांगल्या पद्धतीने सरकारी पोस्टाच्या तिकिटाला आता डिंक येईन असा झालेला आहे, आपण चांगली चिटकवावी. या पत्त्यावर तुमचा पत्ता लिहा, माझा पत्ता लिहू नका. एक दुसरं वेगळं पाकिट घ्या, त्याच्यावर माझा पत्ता मी सांगितलेला लिहा आणि तुमचं पाकिट, तुमच्या पत्त्याचं लिहिलेलं पाकिट आतमध्ये टाका आणि ते चांगलं व्यवस्थितशीर बंद करा आणि माझ्याकडे स्पीड पोस्टाने पाठवून द्या. असो, ही तिघही यंत्र सर्वसिद्धीसाठी आहे. श्रद्धा असेल त्यांनीच मागवावं. सर्वांना दिशेला अशी लावायची आहे. तुमची शाळा असो, कॉलेज असो, ऑफिस असो, कार्यालय असो, दवाखाना असो, ब्युटी पार्लर असो, केश कर्तनालय असो, परिटाचं दुकान असो, लॉन्ड्री असो, वर्तमानपत्राचं कार्यालय असो, ज्वेलरचं शॉप असो, कुठलंही असलं त्याच्यात सर्वांना दिसलं असं पाहिजे. आणि काचफ्रेम याच्यासाठी केली पाहिजे की यंत्राला टोक नजर वादा लागत नाही आणि ही लवकर स्फटिकाचे रूप प्राप्त करून आपल्याला ती प्रभावित होतात. ज्यांना काही व्यवसाय नाही आहे, नोकरी करतात, तर नोकरीच्या ऑफिसच्या जागी तुम्ही लावू शकतात किंवा घराच्या हॉलमध्ये लावू शकतात. यंत्र थोडी आलेली आहे, ज्यांना हवी असेल त्यांनी मागणी करावी. रावेरमध्ये आल्यावर माझं कार्यालय आहे लक्ष्मीनारायण मंदिराची मागची बाजू. लक्ष्मीनारायण मंदिर हे रावेरमध्ये सराफ बाजारात आहे. विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या समोर हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे आणि लक्ष्मीनारायण मंदिराच्या सरळ रेषेत अलंकार बोरकर ज्वेलर्स हे शोरूम आहे. तुम्ही रावेरमध्ये आल्यावर रेल्वेने आले तर 2.5 किलोमीटर, बस स्टँडपासून 5 मिनिटाच्या अंतरावर, आणि तुम्ही खाजगी वाहने आले तर आंबेडकर चौकात याल. त्यांची पाठची मागची बाजू डाव्या हाताला तिथून 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर लक्ष्मीनारायण मंदिर आहे. आपण येऊ शकतात. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील, मार्गदर्शन आवडत असेल तर शेअर करा,
सर्वांना लाभ मिळू द्या. पुण्याचा लाभ तुम्हाला मिळेल, मला समाधान प्राप्त होईल. विविध विषयावर आपण मार्गदर्शन घेत असतो. अनेक जण मार्गदर्शनाचे विषय सुचवत असतात. वर्तमान विषय हा असा चालू आहे आपला. मध्यंतरी दुसरे विषय येतात तात्कालिक. वार्षिक भविष्य 2026चं आपण मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या या जन्मराशी आपण बघितले आहे. मागच्या व्हिडिओमध्ये प्रसारणामध्ये मार्गदर्शन मी केलेलं आहे. आज आपण घेणार आहोत तुळा राशीचं राशी भविष्य 2026चं. 24/12/2025 5:34 सकाळचे पहाटेचे झालेले आहे. आज बुधवार आहे. 4 वाजेला उठून स्नान वगैरे करून पूजापाठ करून आपणासमोर मी मार्गदर्शनासाठी आलेलो आहे. कारण याच्यानंतर मग कार्यालय सुरू होऊन जाते, कामकाज सुरू होते आणि मग वेळ मिळत नाही. आणि दिवसभराच्या कामकाजाने थकावा येतो, थकून जातो आणि म्हणून मग निद्राधीन होतो. काही कारणास्तव आपण दिवसभरात आवाज असतो, गोंगाट असतो, त्याच्यामुळे तो आवाज या व्हिडिओच्या माध्यमात येतो. म्हणून शांतता मिळावी म्हणून ही वेळ किंवा एखाद्या मध्यरात्रीची वेळ मला निवडावी लागते. असो, आपण आता तुला राशीचं भविष्य बघणार आहोत. हे वर्षभराचं भविष्य आहे 2026चं. तुला राशीचा स्वामी शुक्र असतो. शुक्र कुंडलीमध्ये कर्तव्यस्थानी बसलेला आहे, तृतीय भाव, आणि हा आहे जन्मेश. जन्मेश असल्यावर हा अष्टमेश पण आहे. हा अष्टमेश असल्या कारणाने फार चिंतादायक पण आहे. जन्मेश आहे तर 50%च्या वर लाभ देणारा नाही. आपला स्वामी आपलाच योग. उदात्त योग झालेला आहे कर्तव्य ठिकाणी. हौशी मौजेचा योग पण झालेला आहे आणि बुद्ध मंगळाचा स्फोटक योग पण कर्तव्यात झालेला आहे. ही हानिकारक याला म्हटलं जाते. शनी व्यवसाय भावी आहे. हा आपला मित्रग्रह आहे. गुरु या ठिकाणी भाग्यात आहे आणि गुरु हा कर्तव्येश असून हा व्यवसायेश पण आहे. आपण प्रत्येक राशीचं भविष्य घेत आहोत, पण राशी अंतर्गत आपण वेगवेगळ्या कोनातून याचा विचार करत आहोत. प्रथम आपण पुरुष वर्गाचं 2026 वर्ष कसे जाणार ते बघणार आहोत. भाग्यलक्ष्मी हे वर्ष असणार आहे. भाग्यलक्ष्मी म्हणजे दर्शन देईल भाग्य, आणि भाग्यलक्ष्मी तुमच्या जीवन आयुष्यात येणार आहे. फार सुंदर आहे पुरुषांकरता. खरोखरच भाग्यवर्ष असावे तर असे म्हणावे लागेल. नवीन 2026 हे वर्ष बघता बघता तुम्हाला तुला राशीबद्दल खरोखरच आपणास सर्वाधिक भाग्याचे ग्रहमान या वेळेला येणार आहेत. अनुकूलता असणार आहे. आपण फक्त मातापित्यांची सर्व इच्छा पूर्ण करावी. कारण या ठिकाणी मातृ ठिकाणी शनी महाशय आलेले आहे आणि पितृ ठिकाणी या ठिकाणी चंद्र महाशय आलेला आहे. चंद्र मातृकारक आहे आणि शनी इथे आपल्याला पितृकारक असं आलटबलट झालेलं आहे. प्रत्यारोपण. म्हणून ज्यांच्या घरी माता पिता असतील त्यांच्याच घरी लक्ष्मी असं म्हणायला काही हरकत नाही. दूर माता पिता राहत असेल तर त्यांच्याकडे जा, त्यांची इच्छा पूर्ण करा, त्यांची सेवा करा आणि 2026 वर्ष भाग्यकारक करून घ्या. माता पित्यांची सर्व इच्छा पूर्ण करावी आणि बघा, आपल्या मनातील कानाकोपऱ्यातील इच्छा, आपण जे कार्य कराल ती सर्व कार्य पूर्ण होणार आहेत. असं ग्रह संकेत आपले आहेत. या वर्षात जी रोजंदारीवर काम करणारी मंडळी आहे त्यांना भरपूर कामाच्या संधी पण उपलब्ध होणार आहेत.
नवीन वर्ष इसवी सन 2026चे वर्ष तुला राशीच्या पुरुषांना सर्वतोपरी भाग्यकारक असणार आहे. आपले वय अधिक झालेले असेल व आपल्या विवाहाबद्दल चिंतित आपण असाल तर आपण या वर्षात विवाहाची तयारी केलेली बरी, असं मी म्हणेल. एक संकेताप्रमाणे विवाह होण्याची संभावना यावर्षी अधिक राहील. संतती इच्छुकांना पण संततीचा लाभ मनाप्रमाणे होण्याचे योग ग्रह संकेत यात आहे. महिला वर्गात बघूया. संसार सुखाचा होणार आहे. संसार सुखाचे होणारे हे वर्ष आहे. समस्त महिला वर्गाला आपण जर अविवाहित असाल, आसपावे तो स्थळे येत नसेल किंवा आली नसेल तर आपणास ती पसंत आलेली नसेल की जी आवडली पण आपल्याला होकार नकार मिळाला नाही, असा हा हो नाहीचा खेळ आपल्या जीवाबाबत चालला होता तो आता बंद होणार आहे. आपणास योग्य स्थळे येणार आहे. आपल्या पसंतीत उतरून आपले ह्या वर्षी शुभमंगल सावधान होणार आहे, होण्याचे नक्की होत आहे. आरोग्याच्या बाबतीत हे नवीन वर्ष आपणास काळजीचे राहणार आहे. आपण जर नोकरी करीत असाल तर आपण दुसरीकडे नोकरीसाठी प्रयत्न देखील करू शकतात. त्या ठिकाणी आपल्याला नोकरीबाबत प्रगती देखील होणार आहे. पगारवाढ बढतीचे योग या वर्षात आहे. मैत्रिणींशी आपला चांगला संबंध येणार आहे. एकंदरीत हे वर्ष आनंद समाधानाचे जाणार आहे. नोकर वर्ग, नोकरी लागणारे हे वर्ष, आपल्या नोकरीबद्दल इच्छा पूर्ण करणारे हे वर्ष. आपण फक्त कर्तव्य करा, नोकरीच्या संधी आपली वाट पाहत आहे. आपण ह्या वर्षात आपल्याला नवीन जागी नोकरी असेल तर ती ह्या वर्षी प्राप्त होईल. त्यात नवीन नोकरीच्या संधी पण प्राप्त होणार आहे. पण आपण ज्या जागी नोकरी करीत आहात त्याच जागी आपणास पगारवाढ तर मिळणार आहेच, पण त्यासोबत आपणास बढतीसुद्धा प्राप्त होऊ शकते. एखादे श्रेष्ठ पदही लाभेल. यामुळे जर आपले लग्न जुळविण्यात अडचणी येत होत्या तर त्यात आपल्या मनासारखे स्थळ प्राप्त होणार आहे. ज्या मंडळींना विवाहास बरी वर्षे झाली आहे परंतु संततीचा लाभ झालेला नाही, अशांना संततीचा लाभ होण्याचे वर्ष हे आहे. त्यात आपणास यश मिळणार आहे व नोकरीच्या सुंदर संधी पण प्राप्त होणार आहे. व्यवसायकारक लोकांना, व्यापारी गणांना हे वर्ष फायदा देणारे असणार आहे. व्यापारी व्यावसायिकांनी हे नवीन वर्ष फारच लाभदायक असणार आहे. आपणास व्यवसायाबद्दल जी काळजी होती ती काळजी आता आपण विसरून जावे. आपल्या व्यवसायातील सर्व समस्या यावर्षी दूर होणार आहे. व्यवसायासाठी आपली भूमी जागा खरेदी करण्याची इच्छा असेल त्या संधी पण प्राप्त होणार आहे. आपली इच्छा या बाबतीत पूर्ण होणार, परंतु या ठिकाणी मात्र आपली श्रद्धा असायला हवी. यंत्रसिद्धीचा उपयोग घेऊन बघावा. यासोबत व्यवसायाला पूरक अशी वाहन खरेदीचे योगही यावर्षी आहे. व्यापारी वर्गास आपल्या मुलांना आपल्या व्यवसायात आणण्याचे असल्यास आपण आपल्या मुलांना यावर्षी व्यवसायात आणू शकतात. आपण आपल्या व्यवसायात मुलांना सामील करू शकतात. त्यांचा व्यवसाय पण उत्कृष्ट यशदायी होईल. नवीन जागी नवीन व्यवसाय करत असाल तर त्या मुलांच्या भाग्यात कोणते व्यवसाय आहे हे मात्र जाणून घ्या. नंतरच त्यांना आपल्या व्यवसायात सामील करा. व्यवसायासाठी मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. यंत्रसिद्धीचा उपयोग घ्या. विद्यार्थी वर्ग अभूतपूर्व यश मिळवणारे वर्ष आहे. विद्यार्थी गणांनी आता आपण इतर कार्य सोडून द्यावं. मौज मस्ता सोडून द्यावा. प्रवास करणे सोडून द्यावं. केवळ एकमेव आपलं जे कार्य आहे, आपल्याला जबाबदारी मातापित्यांनी जी सोपवली आहे आपल्या योगात आहे, कारण हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आपले असणार आहे आणि यात आपण यश मिळवणार आहात. वा छान, असे समस्त विद्यार्थी वर्गाला यावर्षी म्हणावे लागणार असते. असेच हे वर्ष आहे. ज्यांची तुला राशी आहे अशा समस्त विद्यार्थिनींना नवीन येणारे शालेय वर्ष अत्यंत उत्तम जाणार आहे. नवीन मित्रमैत्रिणींचा परिचय होणार आहे. मात्र चुकीचे मित्रमैत्रिणीपासून दूर राहावे. अशी मंडळी काही चुकीची कामे करतील व त्यात आपले नाव गोवले जाण्याचे योग आहे. या लोकापासून, या मित्रापासून, अशा परिवारापासून आपल्याला काही त्रास होत असेल तर आपण वेळ न गमावता, कसलाही विचार न करता आपल्या शालेय कार्यालयात रीतसर लेखी तक्रार नोंदवावी.
अधिक मोठी प्रथम शालेय कार्यालयात नोंदवावी. त्यांनी दखल घेतली नाही तर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी. त्या तक्रारीची आठवणीने पोच ओसी घ्यावी. आपण ह्या वर्षाच्या काळात इतर स्पर्धात्मक परीक्षाही आपण देऊ शकतात किंवा आपण असलेल्या इतर कलागुण छंद असल्यास त्या बाबतीत शिक्षण आपण घेऊ शकतात. राजकारण तर आता गल्ली गल्लीत मनामनात घराघरात शिरायला लागलेलं आहे. या अलीकडच्या काळात 10-15 वर्षाच्या काळाच्या पूर्वी मंत्र्यांसह राजकारणाचं स्तोम नव्हतं. या राजकारणाचा हैदोस मोठ्या प्रमाणावर झाल्या असल्या कारणाने सगळं मानवी जीवन बिघडून गेलेलं आहे, अशांत होऊन गेलं आहे, वाद होऊन गेलेला आहे, शत्रुत्व निर्माण होऊन गेलेलं आहे. राजकारणाच्या याचे दुष्परिणाम काय असतात ते आता दिसू लागलेले आहेत. राजकारणांना नैतिक राजकारणी व्यक्तींना हे भाग्यकारक वर्ष आहे. जे राजकारणी वयोवृद्ध आहे व ज्यांनी पक्ष बदल न करता त्याच पक्षात राहून खूप वर्ष काम केले आहे त्यांना पक्षात ज्येष्ठ पद मिळणार म्हणून समजावे. पक्षातील श्रेष्ठी आपल्या कार्याचा गौरव देखील करणार आहे. इतर राजकीय पुढाऱ्यांनी त्यांना काही इतर छंद असतील तर त्यापासून जरा दूर राहावे. हे वर्ष सात्विक विचाराचे, सात्विक वागण्याचे आहे, हे कायम लक्षात ठेवावे. लिव्हर, हृदय इत्यादी अनारोग्य होण्याचे संकेत पण ग्रहयोग देत आहे. आपल्या पक्षाचे ऑफिस हे नवीन जागेत सुरू करावे, त्यांचे चांगले लाभ आपल्याला मिळणार आहे. आपले कार्यकर्ते मात्र कुठल्या तरी प्रकरणात अडकले जाणार आहे व त्याचा संबंधित आपणावर देखील ताशेरे ओढण्याची संभावना अधिक आहे. त्यामुळे आपण ह्या बाबतीत कार्यकर्त्यांना समज द्यावी. पूर्ण वर्ष आपणास यशदायी जाणार आहे. आर्थिक समस्या काय असतील तर आर्थिक समस्या संपणारे हे वर्ष आहे सर्वांना. मागील 2025चे वर्ष आपणास समस्या पूर्ण गेलेले असताना नवीन 2026चे वर्ष आपणास खास करून अत्यंत आर्थिकतेबाबतीत सर्वांनाच अधिक लाभ मिळवून देणारे हे वर्ष असणार आहे. आर्थिक बाबतीत उत्तम असताना आपण ह्या नवीन वर्षात अधिकाधिक आर्थिक प्राप्ती करून घ्यावी. तीच कामे आपण करावीत, हाती घ्यावीत. आपणावर काही कर्ज असल्यास त्याबाबत आपण विचार करून अधिकाधिक पैसा कर्ज खाती भरणा करून घ्यावा. व्यापारी वर्गास देखील व्यवसायाकडून अधिक फायदा होणार आहे. आपण एखादे लॉटरी तिकीट घेऊन बघावे, हरकत नाही, परंतु लॉटरीतून लाभ मिळण्याची शक्यता नाममात्र आहे. आपणास या वर्षाच्या खरेदीतून, विक्रीतून जे काही स्टॉक वगैरे खरेदी करतात ठेवतात त्यांना अधिक नफा प्राप्त होणार आहे. सोने चांदी दागिन्याची खरेदी होईल. वाहन, भूमी, वस्तू, शेती खरेदी होणार आहे. बांधकाम होण्याचे योग पण या वर्षात आहे. असे प्रभावी योग हात असताना हातात पैसा खेळत राहण्याचे योग 2026मध्ये आहे. आरोग्याच्या बाबतीत आपण विचार करूया. आरोग्याच्या बाबतीत आपण विचार करत असताना समस्त तुला राशीचे ज्या काही स्त्री पुरुष असतील त्यांना हे आरोग्य संपन्न वर्ष असणार आहे. परंतु महिलांना, जी महिला गर्भवती आहे त्या महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. त्यांना सिझेरियनचा सल्ला दिला असेल तर 2-3 ठिकाणी तपासणी करून, खास करून सरकारी दवाखान्यात बघून आपण याबाबतीत निर्णय घ्यावा. इसवी सन 2026चे वर्ष आपणास इतर सर्व बाबतीत सुखकर, आनंदकारक असताना आपल्याला स्वतःच्या प्रकृतीबद्दल मात्र शारीरिक अस्वस्थता संथ गतीने आपल्यासोबत राहणार आहे. असे असताना घरातही अशाच राहणार आहे. आपल्या कुटुंबात देखील कोणाला तरी आजार राहणार आहे. मातृ व संततीचे आरोग्य नरम-गरम राहणार आहे. आईच्या बाबतीत मात्र आपणास वरचेवर दवाखान्याच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहे. पाण्याच्या जागेपासून तीर्थयात्रा, नदी किनारे, समुद्र किनारे, तलाव, स्विमिंग पूल, बाथरूमच्या जागा हे सर्व पाण्याच्या जागापासून विशेष सावध राहावे. पाणी पिताना देखील काळजी घ्यावी. आपल्या आरोग्याच्या बाबतीत आपल्या नातेवाईकांचे सहकार्य प्राप्त होणार आहे. गर्भवती महिलांनी आपल्याकडे विशेष लक्ष द्यावे. सिझरचा सल्ला दिला असेल तर आपण आपली प्रकृती इतर 2-3 डॉक्टरांना दाखवूनच आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. मी स्वतः या ठिकाणी आपण बघतो तर मी स्वतः ग्रहयोगाचा अभ्यास करून हे मार्गदर्शन केलेलं असते. कारण इतरत्र भविष्य वर्तवणं आणि संपूर्ण वर्षाचं भविष्य वर्तवणं फार कठीण आहे.
याला गोचरीचं भविष्य जरी म्हणत असले तरी पूर्ण वर्षाचा अंदाज घ्यावा लागतो आहे. ही शिकवण मला हे सूत्र माझ्या पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी दिलेलं आहे. या स्वर्गीय सुख त्यांनी दिलेलं असताना हे म्हणजे मला सुखच प्राप्त होते. याच्यामधून मार्गदर्शन करताना त्यांचे स्मरण पण होते. असो, आपल्याला माझी पत्नी गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. प्रथम आपण अभिवादन करताना विसरले म्हणून. आता तुला राशीमधील काय घटना होणार आहे आपण ते बघणार आहोत. तुला राशीच्या समस्त स्त्री पुरुषांना, विद्यार्थी, व्यापारी, राजकारणी सर्वजणांना इसवी सन 2026मधील अमावस्या चिंतित निर्माण करणारे असणार आहे. यात सावधानता बाळगावी. 2 पावले मागे घ्यावी, विनाकारण वाद वाढवू नये. या वर्षात नोकरदारांना जादा पगारवाढीचे योग आहेत. बढतीचे योग पण आहे. बदलीचे योग पण प्रभावी राहणार आहे. तुमचा आत्मविश्वास पण खूप वाढणार आहे. आरोग्याच्या बाबतीत आपण आपले संरक्षण करावे. घाणीपासून, व्यसनापासून तसेच संसर्गापासून दूर राहावे. संसर्ग बाधा होण्याची शक्यता अधिकाधिक आहे. गर्भवती महिलांनी शक्यतोवर सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, कारण संसर्ग बाधा होण्याचे योग त्यांना पण आहे. सिझरनचा सल्ला मिळाले असले आपण 2-3 डॉक्टर, विशेषतः सरकारी दवाखान्यात, तालुका ठिकाणचे यात प्रकृती दाखवून निर्णय घ्यावा. समस्त स्त्रियांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे हे वर्ष आहे. विद्यार्थी वर्गास यश आपण मिळवणार आहात. स्पर्धा परीक्षेत कलाकार पदोन्नती होणार आहे. आपण परीक्षे स्पर्धेत भाग घ्यावा. आपण यश मिळवणार आहे. आपली श्रद्धा ज्यांच्यावर आहे, माता पिता, गुरुजन म्हणजे यांचे आशीर्वाद आपल्याला सहज प्राप्त देखील होणार आहे. 100 किलोमीटरच्या दूरवर आपल्या माता पिता यांना तीर्थाटन करून द्यावे. सोबत आपण जावे. कपडे वगैरे एखादे मनोरंजन साधन त्यांना द्यावे. आपले नशीब कसे धावते व आपले विपरीत वागणारी मुले, सुना, नातवंडे हे नुकसानीस सामोरे जावे लागे. कष्ट, दुःख, दुखापत देखील संभावना आहे. मातापित्यांच्या विरुद्ध जे वागतील त्यांना ह्या वर्षात मात्र चिंता, दुःखला सामोरं जावं लागेल. मातापित्यांची सेवा म्हणजे भाग्यलक्ष्मी आणि सर्वत्र उत्कृष्ट यश आणि मनातील इच्छा पूर्ण करणारं हे वर्ष असणार आहे. जसे पेराल तसे कापाल, जसे कराल तसे प्राप्त होईल. याप्रमाणे प्रेमविवाह, शुभविवाह संपन्न होणार आहे. ज्यांचे प्रेमविवाह असतील, प्रेम प्रकरणं असतील ते पुढे जातील आणि आपली इच्छा असेल तर प्रेमविवाह होईल. पण मला प्रेमविवाह करणाऱ्या सर्व मुलामुलींना सांगायची इच्छा आहे, जे आता प्रौढातही प्रेमविवाह होऊ लागलेले आहे, दूरवरांचेही प्रेमविवाह होऊ लागलेले, त्यांनी मातापित्यांना विचारल्याशिवाय, आशीर्वाद घेतल्याशिवाय विवाह करू नये. प्रवास करताना सावधानता बाळगावी. घर रिकामे ठेवू नये. घरी विश्वासू माणसे आपल्याला घरामध्ये ठेवावी. उदार उसनवारी कोणत्याही प्रसंगी कोणत्याही कारणाने करू नये. सर्व विरोधक पराजित, नेस्तनाबूत होण्याचे योग या ठिकाणी आहे. मार्च-एप्रिल 2027चा काळ विलंब संतती योगात संततीचा लाभ आपल्याला मिळणार आहे. ज्यांचे विवाह झालेले आहे, 2-4 वर्ष झालेले आहे आणि संततीविषयी आपण उपचार करूनही, औषधोपचार करूनही यश मिळालं नाही, त्यांच्यासाठी ग्रहसंकेत मात्र मार्च-एप्रिल 2027 हा काळ विलंब संतती योगात संततीचा लाभ होण्याचे योग या ठिकाणी दाखवले जात आहे. नवीन 2026 मार्च-एप्रिल आता जो येईल नवीन वर्ष, त्याच्यातील मार्च आणि एप्रिल हे गर्भ आजार संबंधित राहणार आहे. अबार्शन होण्याची संभावना आहे. यामुळे आपल्याला खूप आरोग्याला जपावं लागणार आहे. ज्यांचे विवाह होऊन 3-5 वर्ष झाली आहेत त्यांनी मात्र काही अडचणी आल्यास आपले ग्रहयोग काय आहे हे बघून आपल्याला घ्यायला हवे. ग्रहयोग बघत असताना आपल्याला पुनश्च सांगायची इच्छा आहे की मी एक मंत्र देतो आहे, तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. वर्षभर म्हणा हा मंत्र सूर्यास्तानंतर म्हणायचा आहे. 7 वेळा म्हणा. आपण एकाच टायमाला 7 वेळा आवाजात म्हणा. राशी चक्रादी सप्तम क्रमांके. आपण लिहून घ्या. राशी चक्रादी सप्तम क्रमांके
वृषभादी राशी स्वामी शुक्रे, वृषभादी राशी स्वामी शुक्रे, तुला राशी जन्म घेती, तुला राशी जन्म घेती, शुक्राणी शुक्राय देव देवी, शुक्राणी शुक्राय देव देवी, जन्म आयुष्य भाग्य येती, जन्म आयुष्य भाग्य येती, तन मन धन आरोग्य, तन मन धन आरोग्य, इच्छा सफलांती करेषु, इच्छा सफलांती करेषु, नमो नमाय शुक्राणी देवी, नमो नमाय शुक्राणी देवी, नमो नमाय शुक्रेश्वराय, नमो नमाय शुक्रेश्वराय. हा मंत्र आपण वर्षभर आपल्याला म्हणायचा आहे. कागदावर लिहून घ्या, फोटो फ्रेम करा लागल्यास टाईप करून आणि समोर ठेवा. याची मुख्यतः वेळ सूर्यास्तानंतर केव्हाही रात्री. आपण पुनश्च मंत्रजाप करूया, म्हणजे आपल्या लक्षात यायला हवं, कारण मंत्रजाप फार महत्त्वाचा आहे. राशी चक्रादी सप्तम क्रमांके वृषभादी राशी स्वामी शुक्रे, तुला राशी जन्म घेती, शुक्राणी शुक्राय देवदेवी, जन्म आयुष्य भाग्य येती, तन मन धन आरोग्य, इच्छा सफलांती करेषु, नमो नमाय शुक्राणी देवी, नमो नमाय शुक्रेश्वराय. समजताना तुला राशीच्या व्यक्तींना तर मी सांगतच आहे, परंतु इतर सर्वांना जे माझे व्हिडिओ ऐकत असतील त्या सर्वांना मी एक सांगतो की आपण ज्या वेळेला देवपूजा करता, ईश्वर पूजा करतात, तीर्थयात्रा ठिकाणी जातात, त्यावेळेला आपण श्रद्धा आपली असावी जरुरीची आहे. श्रद्धा असत असताना त्याच्यात तन मन आपल्याला अर्पित आपण त्याविषयी करायला हवं. ज्या वेळेला एखादे तुम्ही पूजा करता, अर्चा करतात, तीर्थयात्रा करतात, परमेश्वराला हात जोडतात आणि काही मागणं मांडतात. आता मागणं मांडतात तर काही परमेश्वराचं मंदिर म्हणा, का तुम्ही ज्या ठिकाणी बसतात त्या श्रद्धा ठिकाणी ते काही दुकान नाही आहे, शाप माल नाही आहे. मला नोकरी लागू दे, जसा बिस्किटाचा पुडा मालमधून उचलला तसा. माझं घर होऊ दे, जसं एखादं शर्ट पीस तुम्ही उचललं मालमधून स्वतःच्या पसंतीचं, तसा तो माल नाही आहे. दुकानदाराकडून तुम्ही म्हणतात की मला आता किराणा माल भरून द्या, यादी देतात. तसं मंदिर म्हणजे काही किराणा मालाचं दुकान नाही आहे, शॉपिंग नाही, तो दुकानदार नाही आहे परमेश्वर. तुमची भावना ही निरपेक्ष असेल तरच, आणि भावना नसलेल्यांनी पूजा अर्चा न केलेली बरी असंही मी म्हणेल. कारण भावना ही विज्ञानाला सुद्धा शोधता येत नाही अशी सूक्ष्मतेची आहे, आणि भावना ही आहेच. भावनाचे प्रगटीकरण चेहऱ्यावर सुद्धा उतरते, मनात उतरते, शरीरात उतरते, आजूबाजूच्या वातावरणात उतरते, आदान प्रदानामध्ये उतरते. नमस्कार, सलाम अलैकुम आपण करतो एकमेकाला. ही भावनेनं केलं तर, उत्स्फूर्तनं केलं तर याच्यातून आपल्याला लाभ मिळतो. वडीलधाऱ्यांच्या माणसाचे नमस्कार करणं जसं जरुरी आहे, तसं प्रत्यक्ष प्रतिदिनी मातापिताचं नमस्कार करणं हे अपत्यांचं, सुनबाईंचं, नातवांचं, सगळ्यांची जरुरीचे आहे. कारण तुम्ही त्यांचे अंश आहेत. अंश अंशाला समर्पित झाला तर त्याच्यातून एक प्रवाह निर्माण होतो, आणि त्या प्रवाहाचा लाभ आपल्या शरीरात होतो नमस्कार जे करतात त्यांना. वास्तविक या ठिकाणी तुम्ही आईवडिलांना नमस्कार करतात तर ते श्रद्धेने तर करायला हवं, पण दिखावाट्याने करू नये. अनेक
पुत्र पुत्री सुनबाई घरामध्ये आलेल्यांना नमस्कार करतात आणि समोर आई वडील बसले त्यांना नमस्कार करत नाही. फार मोठी घोडचूक आहे. आई वडील काही म्हणत नसले तरी कर्मगती हे बघत असते. कळत नकळत जी पापे आपल्या कर्णामध्ये अशुभत्व जे जमा होते ते ह्याच प्रकारे जमा होत असते. आईवडिलांच्या चोरून खाणे, आईवडिलांच्या चोरून जाणे, न विचारता जाणे, फिरणे, वस्तू आणणे, एखादा कार्यक्रम न करणे, आईवडिलांना न सांगता काही उपद्व्यात करून ठेवणे किंवा इतरांना मान सन्मान देताना आईवडिलांचा मान सन्मान न करणे, आईवडिलांविषयी कुरघोडी कुपोषित असं बोलणे, एक क्षणाचा बिलकुल बारीक ज्याला मायक्रो म्हणतात इतकंही तुमच्या मनामध्ये आईवडिलाविषयी भावना असेल तर ती सुद्धा नोंदली जाते कर्मगतीमध्ये. ते मी अहोरात्र पूजा मंदिरात बसा, गंगेत बुडा, काहीही उपयोग होणार नाही. माता पिता चरणी चारो धाम. गणपतीने आपल्याला दाखवून दिलेलं आहे की माझे आई वडील आहे, प्रदक्षिणा त्यांनी केली, पूजन केले आणि जगाचा सर्वातला सर्वोच्च मान त्यांनी मिळवला हे आपल्याला आहे. असं तुम्ही करत असाल तर तुम्हाला गणपती प्रसन्न होईल. नाही तर विनायकी चतुर्थी, संकट चतुर्थी करून काहीही उपयोग नाही, अष्टविनायक करून काहीही उपयोग नाही. कारण पहिली पूजा ही गणेशाची असते, म्हणून इतरांची पूजा नंतर असते. म्हणून पहिल्याच पूजेचा मान तुम्हाला मिळणार नाही, पहिल्याच पूजेचा लाभ तुमचा नाही. इथे स्पीड ब्रेकर आहे, हा टोल चुकवल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. असं तुला राशीचं आपण भविष्य बघितलं. हे संपूर्ण वर्षाचं आहे. वर्षभराचं ग्रहाचं अभ्यास करून हे आपण वर्तवलेलं आहे. आपल्याला ह्या वर्ष भविष्याचा कसा कसा अनुभव आला आपण ते मला लिखित स्वरूपात कळवलं तर फार छान. ज्यांचे ज्यांचे विवाहयोग आम्ही सांगतो ते काय आम्हाला लाडू कधी पाठवत नाही, आमंत्रणही करत नाही. तर माझ्यामुळे तुम्हाला विवाह झाला, संपन्न झाला, संततीचा लाभ झाला, नोकरीचा लाभ झाला, यश मिळाला, निदान 2 पैशाचं कार्ड तरी मला पाठवा की गुरुजी तुमच्या आशीर्वादाने आम्हाला प्राप्त झालं. मला खूप आनंद होईल, मला उत्साह होईल. 78 वर्ष वय आहे, दात शाबूत आहे, डोळे शाबूत आहे, केसावर केस आहे, डोक्यावर आहे, अजून संधिवात नाही, शुगर नाही, डायबिटीस नाही. ही सगळी देण माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मला आई यांनी दिलेली आहे. आई वडिलांचंही मला घडवलेलं आहे. हा चेहरा मला दिलेला आहे, मला सुंदर वाटतो. हे सगळं माझ्या आई वडिलांकडनं मला प्राप्त झालेलं आहे. आई वडिलाशिवाय गत्यंतर नाही. ज्या वेळेला एका ढोराला खुंटा असतो बांधलेला, तो खुंटा त्याच्या भाग्याचा खुंटा असतो. खुंटा उपटला गेला, खुंटा नाहीसा असेल तर भटकंती जीवन होते त्या ढोराचं. त्याप्रमाणे माणसाचं पण होते, मुलाबाळांचं पण होते. माझं पटत असेल तर करा, नाही पटत असेल तर सोडून द्या दुसऱ्या कानाने आणि अनुभव घ्या काय परिणाम होतात ते. माझी ही तळमळ आहे ना, हे तुम्हाला सुखी करण्यासाठी आहे, टीका टिप्पणी करण्यासाठी मुळीच नाही. तुम्ही सदा सुखी राहावं, आयुष्यमान व्हावं, आरोग्य संपन्न मिळावं, धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, आपल्या सर्व मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या, हाच माझा नवीन वर्षासाठी आणि जन्मजन्मांतरासाठी आशीर्वाद आपल्याला राहील. माझी पत्नीचं हे स्वर्गीय माझी पत्नीचं हे कार्य असल्याकारणाने तिचे पण स्वर्गातून आपण आशीर्वाद प्राप्त करणारच आहात. पुन्हा माझी पत्नी आणि स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया.